पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आमची बँक इतरांपेक्षा जास्त व्याजदर देते आणि आमचे खास ग्राहक म्हणजे तुमच्यासारखे VIP कस्टमर्स त्यांच्याकरता विशेष सवलती पण आहेत। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर OD फॅसिलिटी म्हणजे ज्याला आपण ओव्हरड्राफ्ट म्हणतो। शैलेश, शैले बरं झालं आलीस। ते हे इथे काय करतात? यापूर्वी मी तुला अगं ते नाही का मिहिरने सांगितलं सरपोतदारांना संगमनेरमध्ये बिझनेस चालू करायचा आहे नवीन, त्यासाठी त्यांना कुठल्या तरी एका बँकेच्या मदतीची गरज आहे म्हणून मी यांना बोलवलं। कसं आहे यांच्या बँकेमध्ये कामं पटपट होतात ना आणि खाती पण लगेच उघडली जातात आणि पटकन बंदही करता येतात खाती। असं काय करतेस शैले? तूच म्हणाली होतीस ना खूप वर्षांपूर्वी तुझं यांच्याकडे खातं होतं। हा बघ आता तुझे संबंध होते म्हणजे माणूस विश्वासू आणि खात्रीलायकच असणार, शिवाय अनुभवी पण, म्हणून त्यांना बोलवून घेतलंय मी। बँकेच्या पॉलिसी समजून घेऊन मगच तिथे अकाउंट ओपन करावं म्हणून मी यांना सगळं सविस्तर सांगत होतो। बँकांनी आपल्याला न सांगता त्यांची पॉलिसी बदलली तर, माणसांसारखे निर्णय बदलले तर? शैलजा मॅडम मला एक्सक्यूज मी, घरच्या माणसांची बोलत असताना बाहेरच्यांनी मध्ये बोलायचं नाही, हस्तक्षेप करायचा नाही। मला ते आवडत नाही आणि चालतही नाही। अगं पण मी तुला आता शेवटचं सांगते, अशा लोकांची डील करताना जरा सांभाळून, कारण ही माणसं गोड बोलून आपल्याला स्वप्न दाखवतात, आपल्याला खूप बरं वाटतं तेव्हा, पण जेव्हा ही स्वप्न पूर्ण करण्याची वेळ येते ना तेव्हा मात्र ती पळ काढतात, पाठ दाखवतात आणि आपल्या स्वप्नांचा सक्का चूर होतो। मॅडम मी अशी तुटकपणे वागते सगळ्यांशी, म्हणजे घरच्यांशी पण असं तुसड्यासारखे वागते। विश्वासच राहिलेला नाही तिचा कुणावर। फार काळजी वाटते हो मला तिची, मला बघवत नाही। मला माहिती आहे की तुम्हीच तिचं वागणं बदलू शकता, हे सगळं थांबवू शकता। मला वचन द्या, मला वचन द्या की शैलजा कशी वागली काय बोलली तरी सुद्धा तुम्ही तुमचा प्रयत्न थांबवणार नाही। मला वचन द्या, कराल ना माझ्यासाठी एवढं, तिच्यासाठी करा। शैलेशजी मी प्रयत्न करीन। तुम्ही आधी शांत व्हा। हे ऐका सगळे, आपल्या कॉन्सर्टच्या कपड्यांचे डिझाईन आलेत, ते मी आपल्या संगीत माफियाच्या ग्रुपवर पाठवतोय। एकदा सगळ्यांनी बघून घ्या, ऐनवेळी गडबड नकोय, कळलं का? हा हे वीणा तू सुद्धा चेक कर, मी तुला ग्रुपवर ऍड करतोय। हा प्रभास, ते एकदा कपड्यांचं बघून घ्याल का? मला ना फारसं कळत नाही होतं। हा थांब ना, हे माझा फोन घे आणि डिझाईन चेक कर, त्यांनी सेंड केलेत। हा बघ मी आलो, अजयशी जरा काम आहे माझं। हे अजय ऐक ना, तू टेम्पो चेक केलास? ऑफकोर्स करून झालं ना।
परत चेक कर, परत चेक कर. अरे आत्ताच केलाय. अगं पण परत चेक करायला काही प्रॉब्लेम आहे का काका? हा आहे का प्रॉब्लेम? लास्ट टाइम काय झालं होतं आठवतंय ना? ऐन वेळी टेम्पो चेंज झाला त्यामुळे कॅशला मॅच करायला खूप अवघड गेलं, माहितीये ना? या ओके 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 करतो ना. मग काय? करतो करतो परत एकदा चेक करतो. प्रभास, ऑल ओके ना? ऑफकोर्स, मला काय होणार आहे? प्रवास, थोडं बोलायचं होतं कपड्यांविषयी. ए अजय, यार बघ ना हिला काय हवंय ते बघ ना. ऐक ना, तू चिडू नको ना. थांब ना तू प्लीज. हे अंकल ऐक ना, यावेळेस ना आपण लाईटची थीम चेंज करून टाकू यार. म्हणजे संचिता, मी काहीतरी बोलतोय इथे. अरे मग काय प्रॉब्लेम आहे ऐकायला? हे बघ, लाईटची थीम थोडी चेंज करूया, म्हणजे जरा फॉलो देऊया किंवा क्रॉस लाइटिंग करूया आणि मागे 2 स्मोक मशीन्स ठेवूया. काय वाटतं? काहीतरी वेगळं करूया यार. ए प्रभास, प्रभास ऐक ना. तेच हा? तेच. प्रभास, आपण काय पहिल्यांदा करतोय का कॉन्सर्ट? आणि ह्यावेळी तू एवढं टेन्शन का घेतोयस? हा, एवढं टेन्शन घेण्याची गरज. टेन्शन कोणी घेत नाही आणि मी अजिबातच घेत नाही. टेन्शन कशाला घेऊ मी? हा, काही टेन्शन वगैरे नाहीये. तुम्ही कॉल राईट. मला मला बिना मला फोन दे ना, मला कॉल करायचा होता. मी अर्जंट कॉल. मी आलो आलो. हो हो, मीच बोलतोय. हा ठीक आहे, करूया ना. हो काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? हा, मला काय झालंय? मी ठीक आहे. आय एम ओके. हॅलो. हाय प्रभास, अरे कुठेस तू? तू असं मध्येच निघून गेलास, काळजी वाटली ना मला. अरे इथे वाट बघतायत सगळे तुझी, आणि मी पण. मी कॅफेटेरिया मध्ये आलोच. अच्छा, लवकर ये. हा, वाट बघतेय मी. सगळे वाट बघतायत आपली, जावं लागेल. प्रवासानं नक्की काहीतरी बिनसलंय, पण काय आणि कोणामुळे? असं नेमकं काय झालंय की ते इतकं वेगळं वागतायत? उर्मी, तू हो पुढे, मी आलेच. ए, तू जोक्स मारतेस ना? अगं उलट मी इथे थांबलं पाहिजे आणि तू आत गेलं पाहिजेस. उर्मी, ऐक माझं. आज जातेस? ए, मला धमकी द्यायची नाही. हा, त्याचं काय आहे ना, मी म्हंटल होतं की नाही तुला, मलाच ऐकावं लागतं सगळ्यांचं. आणि घरातली कामं सुद्धा करावी लागतात. सगळी कामं मलाच करावी लागतात. अरे आता तरी बसला ना तुझा विश्वास? जाते. हा, मम्मीला मदत करायची आहे ना मला. येते. हा, बाय. गुड नाईट. गुड नाईट म्हण ना. गुड नाईट. मम्मा, ए मम्मा. प्रभास, आता सांगणार आहात का काय झालंय ते? तुम्ही माझ्याशी असं तुटक तुटक का वागताय? आधी कसे असे छान बिनधास्त बोलायचं.
हसत खेळत मस्करी करत आपली रिहर्सल सुद्धा सुरू होती. मग असं अचानक काय झालं की तुम्ही माझ्याशी बोलण्याचा सूरच बदललाय. हे बघा, तुम्ही जर असंच वागत राहिलात ना तर याचा परिणाम रिहर्सलवर होईल आणि दुर्दैवाने कॉन्सर्टवर सुद्धा. आणि मला माहितीये तुम्हाला हे नको आहे, बरोबर ना? अहो मग बोला ना काहीतरी. तुम्ही असे का वागताय? प्लीज बोला ना, असे का वागताय? मला तुझ्याशी खोटं बोलायचं नाहीये वीणा, आणि खरं बोलायची हिंमत होत नाहीये माझी. माझ्या मनात जे सुरू आहे ते तुला समजलं आणि त्याचा तू चुकीचा अर्थ काढलास तर? प्रभास, हो तुमच्याशी बोलतेय मी. वीणा, हा? काय ग, आलीस? मग कशी झाली आजची रिहर्सल? मस्त. मामा, मी यांच्याच बँड ग्रुपमध्ये गायला जातो. अच्छा. हे पडलं काहीतरी घरात. मी मनोहर, हॅलो. वीणाचा मामा. तुम्ही या ना आत, या. बाहेर कशा या? नाही ऑलरेडी खूप लेट झालाय आणि येईन ना, नेक्स्ट टाइम नक्की येईन. नक्की? नक्की. बाय. बाय. म्हणा. हं? सर, हा हा मुलगा चांगला वाटला मला. मुळात तो तुला सोडायला एवढा लांब येतोय हेच विशेष आहे. आता हाच एक राहिलाय मला त्रास द्यायचा. एरवी तो भसा भसा शिट्ट्या देत असतो, आजच काय झालंय ह्याला? वैताग आहे नुसता. माझ्या मेलीचं ना नशीबच फुटकं. सगळी कामं मला एकटीलाच करावी लागतात. एकदा का त्या वीणाची कॉन्सर्ट झाली ना की मी एकही काम करणार नाही, फक्त आराम करणार आहे. आलीस? आता हे बटाटे चिरायला घे पटकन. कुकर लावून झालाय. आता पोळ्या, भाजी आणि फोडणीचं वरण एवढंच राहिले, ते तू करून टाक. अगं ए, मी तुझ्याशी बोलतीये, कुठे लक्ष आहे तुझं? बोल ना मामी आत्या, ऐकतेय मी. खोटारडी आहेस ग नुसती. तू माझं कुठल्याही बाबतीत कधी काहीही ऐकत नाहीस, कळलं ना? एवढ्या वेळा मी तुला सांगतेय, अगं त्या किशाशी लग्न कर. अगं सोन्याने मडवेल तो तुला. वीणा, तुझं कानातलं सापडलं का ग तुला? नाही ना, वाटलंच होतं मला. हे बघ, मी अजून दादाला यातलं काहीही सांगितलं नाहीये, पण तू मात्र किशाच्या बाबतीत गंभीरपणे विचार कर. हा मामी आत्या, सापडलंय कानातलं. बरं बरं, ठीक आहे. हे स्वयंपाकाचं आवरून घे पटकन.
आता तर फोन सुद्धा टाळतात. काय झालं असेल त्यांना? दादा काय प्रवीण बरं आहे ना? हा मस्त आहे. कसं आहे? मस्त मस्त. अरे वीणाचा फोन. हॅलो हा वीणा बोल. पोचलीस का? हो हो पोचले. मी फक्त हे जाणून घेण्यासाठी फोन केलाय की प्रभासनं काय झालंय. म्हणजे ते ठीक आहेत ना? म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे आज ना ते जरा असे विचित्रच वागत होते म्हणून. अगं असं काय बोलतेस? उलट त्यांनी आज कॉन्सर्टच्या बऱ्याचशा गोष्टी मार्गी लावल्या आणि रिहर्सल मध्ये सुद्धा नेहमीसारखाच ऍक्टिव्ह होता. हो पण मला असे ते अलिप्त दिसले ना म्हणून विचारलं. नाही अगं मला खरंच नाही वाटत असं. अगं आत्ता जस्ट 2 मिनिटापूर्वी त्याच्याशी बोलणं झालं माझं. नेहमीसारखंच बोलला माझ्याशी. मग मलाच का असं वाटतंय? हे बघ वीणा, हा हा तुला तसं काही वाटत असेल ना तर त्याला फोन करून विचार. हा म्हणजे काय, तो कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाही. जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोलतो. बोलते मी त्यांच्याशी. ओके बाय. शुभरात्री. बाय. अंकल म्हणतात ते पण बरोबर आहे. आज तर रिहर्सल हॉलमध्ये सगळ्यांशीच व्यवस्थित बोलत होते, फक्त मी सोडून. पण मग माझं काही चुकलं असेल का? मी त्यांनाच विचारते. नको समोर येऊस माझ्या सारखा सारखा. खूप त्रास होतो मला. आपल्या आठवणी माझ्यासाठी जखमा झाल्यात आता. आणि तू समोर आलास ना की त्या भरत आलेल्या जखमा पुन्हा ताज्या होतात. प्रभास, काय रे, काय झालं? काय झालंय? प्रभास, तू रडतोयस? काय झालंय? ऑफिसमध्ये कोणी काही बोललंय का? मिहीर, अरे मग बँड मध्ये काही झालाय का? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रभास, प्रेमात पडला नाहीस ना? तू नाही अगं, तसं काहीच नाहीये. मग कसं आहे प्रभास, मी तुला खूप चांगलं ओळखते. मला जितका तुझा चेहरा वाचता येतो तितकंच तुझं मनही वाचता येतं. नाही तू खरंच तसं काही नाहीये अगं.
बोल, काय सांगायचं? आत्ता